भायखळ्यात इमारतीचा काही भाग कोसळला आहे। सल्वेशन आर्मी स्कूलचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेमध्ये 7 जण जखमी झालेत। मदनपुरा येथील इमारतीचा भाग कोसळून 7 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींना नायर आणि भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले। इमारतीचा पहिला मजला कोसळून काही जण जखमी झाले आहेत। सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे काही बंब हे तैनात आहेत। मदत कार्य सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। सध्या मी भायखळा परिसरातील मदनपुरा या विभागात आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी ग्राउंड+1 अशी ही जी इमारत आहे ती जवळपास लांबीला एक 100 फूट लांब अशी ही इमारत आहे, ज्याचा काही भाग थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी कोसळला आणि कोसळल्यानंतर या ठिकाणी 7 जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती सध्या आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली आहे। आपण पाहतो की या ठिकाणी काहीतरी थोडंफार दुरुस्तीचं जे काम आहे ते या ठिकाणी सुरू होतं अशी चर्चा इथल्या स्थानिकांमध्ये बोलत आहेत आणि त्यामुळे या दुरुस्तीचं काम करत असतानाच या ठिकाणी हा जो स्लॅब जो आहे तो कोसळला। या ठिकाणी जी इमारत आहे ती ग्राउंड+1 आहे। नेमकं काय या संदर्भातली माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत। सर, काय नेमकी घटना घडली, कशा पद्धतीने सध्या काम सुरू आहे? L1 हाऊस कोलॅप्सची वर्दी आहे। 1च्या दरम्यान आम्हाला जेव्हा कॉल आला तेव्हा आमच्या 4 गाड्या टर्नआउट केल्या होत्या। आल्यानंतर समजलं की ग्राउंड+1 स्ट्रक्चर आहे, जुनी बिल्डिंग आहे, साल्वेशन आर्मीचं स्टाफ क्वार्टर आहे असं आम्हाला समजलं। आम्ही येण्यापूर्वी 7 लोकांना मार लागला होता। त्यांना आम्ही येण्यापूर्वी पब्लिकने नायर आणि भाटिया हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे। त्याची चौकशी चालू आहे। आता आमचं 2 JCBच्या सहाय्याने पूर्ण डेब्रिज काढून आतमध्ये अजून कोणी अडकलं आहे का त्याचं काम आमचं तपासणीचं काम चालू आहे। जोपर्यंत 0 मैदान होत नाही तोपर्यंत आमचं ऑपरेशन हे सर्च ऑपरेशन चालू असणार आहे। सर, जे जखमी आहेत त्यांची परिस्थिती सध्या कशी आहे? काही म्हणजे जास्त काही मार लागला आहे का कोणाला? सध्या ते स्टेबल आहेत। ज्यांना ज्यांना मार लागला त्याच्यावर पुढील मेडिकल उपचार चालू आहेत। अजून त्यांचे डिटेल आम्हाला यायचे आहेत। आमचे अधिकारी जाऊन ते डिटेल ऑफिसर घेते ना, आता डिटेल आल्यानंतर त्याची परत डिटेल तुम्हाला शेअर केली जाते। ग्राउंड फ्लोअरला काही लोक अडकले आहेत का याचा सध्या शोध या ठिकाणी घेतला जात आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।